महाराष्ट्राचा हा जय जयकार विद्यार्थी वर्गात करत असतात. मात्र आज सोलापूर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळं बाहेर शाळेच्या पटांगणामध्ये हे सगळे विद्यार्थी कविता म्हणतायत. त्याला कारण आहे सगळी शाळा जी आहे ती पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात मी आहे आणि जिल्हा परिषदेची ही शाळा आहे आणि संपूर्ण शाळा सध्या पाण्यात दिसते. शाळेतली शिक्षिका आपल्यासोबत आहेत. मॅडम मला सांगा की किती दिवसापासून ही परिस्थिती आहे? विद्यार्थी वर्गात खरं तर महाराष्ट्राचा जय जयकार करत असतात, मात्र आज पटांगणात जय जयकार करतायत सगळे विद्यार्थी. नमस्कार, मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वांगी. 2 दिवस झाले हे पाणी आपल्या इथं म्हणजे शाळेच्या मैदानामध्ये जमलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सर्व प्रकारची म्हणजे शक्यतो जेवढी काळजी घेतात तेवढी घेतलेली आहे आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही आपली शाळेची जी परिस्थिती आहे त्याचं रिपोर्ट आणि माहिती आम्ही दिलेली आहे, त्याबद्दल कळवलेलं आहे. पूर्ण ग्राउंड आता सध्या पाण्याखाली, काही वर्ग देखील पाण्याखाली दिसत आहेत. किती नुकसान आहे शाळेचं याच्या सगळ्यामध्ये? जे वर्गांमध्ये पाणी शिरलेलं आहे, आता वर्गांमधलं जे फर्निचर म्हणा हे म्हणा ते त्याचं नुकसान आहे आणि शक्यतो आम्ही शाळेचं जे आहे ते सुरक्षित राहील या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्या गोष्टी म्हणजे आमच्या ह्याच्यातल्या नाहीत त्या गोष्टींचं मात्र नुकसान झालेलं आहे. साधारणतः किती विद्यार्थी शाळेत शिकतात आणि किती विद्यार्थ्यांना आता सुट्टी द्यावी लागली या सगळ्यामध्ये? सुट्टी अशी दिलेली नाही आहे, पण शाळा आपली चालूच आहे आणि विद्यार्थी जे येत आहेत म्हणजे त्यांचं आपण हे करतो आहे. ज्या सुरक्षित क्लासरूम आहेत त्या दृष्टीने आम्ही घेत होतो एवढंच. जिथं पाणी नाही अशा क्लासरूम मध्ये म्हणजे जमलेलं आहे तिथं आम्ही घेत नाहीये, जिथे नाहीये तिथं आम्ही हे करत आहोत. नक्कीच. तर आता जे वर्ग या उंच भागात आहेत तिथं पाणी नाही आहे अशा ठिकाणी शिक्षक जे आहेत ती शाळा भरवत आहेत. मात्र इतर जी शाळेतले काही वर्ग आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. पूर्ण ग्राउंड जे शाळेचं आहे ते पाण्याखाली आत्ता पाहायला मिळतं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा अडचणीचा सामोरा करावा लागतो. जे विद्यार्थी क्रीडाप्रेमी असतील, ज्यांना ग्राउंडवरती खेळायचा आनंद लुटायचा असेल, त्या विद्यार्थ्यांना मात्र ग्राउंडवरती खेळता येत नाही आहे आणि काही विद्यार्थी जे ते सगळे इथं करत आहेत. पाण्याची परिस्थिती काय का? ग्राउंडवरती आता खेळता येऊ शकेल असं स्थिती आहे का? नाही. नाव सांग मला, तुझं नाव सांग आणि काय स्थिती, कधीपासून पाणी आहे ग्राउंडवरती? लय दिवस झालं. बरं, तू शाळेला आलीच नाही अजून? आले शाळेत ग्राउंडवरती खेळता येत आहे का आता? नाही. अभ्यास कसं करताय तुम्ही सगळे आता? घरी बसून. हे सगळे चिमुकले विद्यार्थी आहेत जे शाळेत येत आहेत. जिथं सुरक्षित वर्ग आहेत तिथं शिक्षक त्यांची काळजी घेऊन वर्ग भरवत आहेत. अर्थात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही देखील शिक्षकांची प्राथमिक भावना असते. मात्र शाळेची जी अवस्था झाली ती वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात आलेली आहे. मात्र पावसानं जे नुकसान केलं आहे ते सर्व क्षेत्रातलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, नागरिकांचं नुकसान झालं आहे. याच पद्धतीने शाळेचं नुकसान देखील आपल्याला दक्षिण सोलापूर तालुक्यात पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन युक्तांतीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.